नमस्कार. मी लक्ष्मीकांत देशमुख बोलतोय. एपिसोड मॅक्स महाराष्ट्रावरचा मी जो आज आपल्याला प्रस्तुत करणार आहे तो भाजपच्या जाहीरनाम्याबद्दल आहे. संवाद साधण्यासाठी आपण केलेला आहे. आपल्या लक्षात असेल की माझा पहिला एपिसोड जो होता 14 एप्रिलला प्रकाशित झाला, तो काँग्रेसच्या न्यायपत्रावर होता आणि आजचा हा तिसरा एपिसोड माझा भारतीय जनता पार्टीच्या संकल्पपत्र 2024 वर आधारित आहे. आणि आज मी भाजपच्या या संकल्पपत्राची थोडी चिकित्सा करणार, थोडी समीक्षा करणार आहे आणि काही विचार आपल्यापुढे प्रस्तुत करणार आहे. भाजपचा हा जो 2024चा जाहीरनामा आहे, त्याला त्यांनी संकल्पपत्र असं म्हणलेलं आहे आणि मोदीजीची गॅरंटी या नावाने तो प्रसिद्ध झालेला आहे. तो 14 एप्रिलला प्रकाशित झालेला आहे. त्या दिवशी आंबेडकरांची जयंती होती, हे माहिती आहे आपल्याला. आणि 17 एप्रिलला म्हणजे काल रामनवमीला देशातील सर्व मुख्य वर्तमानपत्रामध्ये त्याच्या पानभर रंगीत जाहिराती आल्या होत्या आणि त्या जाहिरातीमध्ये त्याचे प्रमुख त्यांचे आश्वासनं किंवा त्यांचे जे वचनं होते, संकल्प होते, ते त्यांनी मशीद केले होते. हा जो जाहीरनामा त्यांनी प्रसिद्ध केलेला आहे भाजपनं, तो 76 पानाचा आहे आणि त्यामध्ये पंतप्रधानांची एक नाही, दोन नाही, तीन नाही, तब्बल 56 छायाचित्रे त्यामध्ये आहेत. बरं दिसणार नाही म्हणून तोंडी लावायला भाजपचे अध्यक्ष जे आहेत JP नड्डा साहेब, त्यांची 2 चित्र आहेत आणि ज्यांनी हे संकल्पपत्र बनवलं त्या कमिटीचे जे चेअरमन होते राजनाथ सिंग, रक्षा मंत्री, त्यांचं एक चित्र आहे. बाकी प्रत्येक पानावर मोदींचे छायाचित्र आहेत आणि त्यांची गॅरंटी आहे. आता मला एक थोडंसं मी संविधानाचा अभ्यास करत असल्यामुळे एक लक्षात आलं आणि मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं 25 नोव्हेंबर 1949 ला ज्या दिवशी शेवटचं भाषण होतं त्या सभेमधलं आणि दुसऱ्या दिवशी संविधान सभा जे आपण तयार केलं होतं त्या सर्व लोकांच्या सह्या होणार होत्या, त्याच्या आदल्या दिवशी त्यांनी जे भाषण केलं होतं त्यात त्यांनी एक फार महत्वाचं विधान केलं होतं. ते मला हे संकल्पपत्र पाहताना आठवलं. ते असं होतं, विभूती पूजा हे जगातील सर्व देशाच्या राजकारणात जितक्या प्रमाणात होत नाही तेवढ्या प्रमाणात किंवा अधिक प्रमाणामध्ये भारतामध्ये विभूती पूजा होत आहे राजकारणामध्ये, असं मला दिसून आलेलं आहे. बाबासाहेब पुढे असं म्हणतात, धर्मातील भक्ती आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग असतो असं म्हणलं जातं. खरं असेल ते, पण राजकारणामध्ये भक्ती किंवा व्यक्तिपूजा ही अधःपतन आणि अंतिमता हुकुमशाहीकडे नेणारा हमखास मार्ग आहे. मला हे वचन हे पाहता आठवतं. आता त्यावर मी अधिक भाष्य करणार नाही. सुज्ञ रसिक वाचक ते समजून घेते असं वाटतं. आता मी या संकल्पपत्राकडे वळतो. त्यात काय काय आहे, काय नाही हे पाहायचं आहे, थोडी समीक्षा करायची आहे. या संकल्पपत्रामध्ये सुरुवातीलाच माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं राष्ट्राउद्देशक संदेश आहे. तो संदेशात त्यांनी शेवटी वाचून दाखवतो. संकल्पपत्र हिंदी आणि इंग्रजीमध्ये आहे. मोदी साहेब असं म्हणतात की आपका म्हणजे भारतीय मतदारांचा उल्लेख करून ते म्हणतात, आपका आशीर्वाद लेकर अगले 5 साल हम 24 घंटे 047 के लिए कार्य करेंगे. ये मोदी की गारंटी है. आप आशीर्वाद लेकर अगले 5 साल हम 24 घंटे 2047 तक के लिए काम करेंगे. ये मोदी की गॅरंटी आहे. 2047 आपल्याला माहित आहेच की हे भारताच्या स्वातंत्र्याचं असणार आहे आणि तोवर आपल्या माननीय पंतप्रधानांना हा देश विकसित करायचा आहे, भारत विकसित करायचा आहे, डेव्हलप इंडिया करायचा आहे आणि ते सर्वांनाच हवं आहे. कारण भारत देश इतका विकसित झाला आणि जागतिक सत्ता बनला तर आपल्या सर्वांचा फायदा होणार आहे. आपण ते स्वागतच करणार आहोत. हा असा भारत त्याला घडवायचा आहे आणि त्यासाठी 2024 ते 2029 जर ते निवडून परत आले तर या संकल्पपत्रातील अभिवचनाप्रमाणे मोदी सरकार हे काम करणार आहे असं त्यांचा वायदा आहे, ती गॅरंटी त्यांनी दिलेली आहे. मी हे भाजपचं 2024चं संकल्पपत्र पूर्ण वाचलंय 76 पानाचं आणि आपण लोकांनी देखील वर्तमानपत्र आल्या जाहिराती ज्या होत्या
पान भरायच्या, त्यात त्यांची ठळक वैशिष्ट्य दिली होती. ती आपण वाचली असतीलच. ते वाचत असताना आणि थोडा विचार करत असताना परत मला महात्मा गांधीचं एक वाक्य आठवलं. आता तुम्ही म्हणाल, की आता आंबेडकरांचा तुम्ही उल्लेख केला महात्मा गांधीचा का? तर शेवटी असं आहे, की भारताच्या संविधानाबद्दल बोलताना, लोकशाहीबद्दल बोलताना, लोकशाहीबद्दल निवडणुका बोलताना, या सर्वमध्ये महात्मा गांधी आणि डॉक्टर आंबेडकर उल्लेख करणं साहजिकच आहे. मी या दोन्ही महापुरुषांचा अभ्यास केला थोडाफार. त्यामुळे मला वेळोवेळी ते संदर्भ आठवत असतात. तर म्हणून मला हे संकल्पपत्र पाहताना गांधीची आठवण आलेली आहे. त्यांचं एक प्रसिद्ध वाक्य आठवलं ते म्हणजे पोस्ट डेटेड चेक. त्याची एक हकीकत आहे किंवा कहाणी आहे. 1942 साली दुसरं युद्ध सुरू झालं होतं. त्या युद्धाच्या वेळी क्रिप्स कमिशन भारतात आलं होतं आणि त्यांनी काँग्रेस पक्षापुढे एक प्रस्ताव ठेवला, की तुम्ही आम्हाला युद्धासाठी बिनशर्त पाठिंबा द्या. म्हणजे आम्ही युद्ध संपल्यानंतर आणि विजयी झाल्यानंतर आम्ही तुम्हाला अ, स्वायत्तता पूर्ण देऊ देशांतर्गत. तो गांधीनं तो त्यांचा प्रस्ताव अमान्य केला आणि अमान्य करताना त्यांनी एक फार सुरेख